सच्चा मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. तर पहा, जे माझे व्हिडिओ बघत आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. तर चला आता पहा, आपलं सकाळचं रुटीन नाही, माझं रुटीन असं सकाळी 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत भरपूर प्रमाणात धावपळ असते. मुलं सकाळी 6 वाजताच जातात, म्हणजे 6:30 वाजता मुलं शाळेत जातात. पण त्यांना 5 वाजताच उठायचं, त्यांचं सगळं आवरायचं, भरपूर प्रमाणात धावपळ असते. आता प्रत्येक जे म्हणजे ज्यांची मुलं पाठ उठतात त्यांना माहिती किती सकाळचं धावपळ असते. तर चला, आणि माझी मुलं अशी कलाकार आहे, एकाला एक भाजी तर दुसऱ्याला दुसरी भाजी. तर पहा असं असतं. तर चला, माझ्या मागे भरपूर प्रमाणात धावपळ असते आणि ज्यांना जे आवडतं त्यांना त्यांना जे आवडतं ते मला आवडत नाही आणि मला जे आवडतं त्यांना ते आवडत नाही. पण माझी मुलगी भरपूर प्रमाणात काही पण खाती. जे मी खाते तेच माझी मुलगी खाते. पण मुलाचे भरपूर हे असतात, नखरे असतात. बिलकुल तो काही खात नाही. तर चला जाऊ द्या. आता मुलं गेल्या शाळेत आणि घरातली पण कामं बऱ्याचपैकी आवरलेली आहे आणि मला जायचं आहे शेतात. आणि शेतात जायच्या अगोदर शेतात काय मी डबा घेऊन जात नाही. त्यामुळे म्हणलं चला, मुलगी पण 4 वाजता येईन, तिला पण आल्यावरती काही म्हणजे तिकडून आल्या मुलांना शाळेतून आल्याच्या नंतर मुलांना पण काही ना काहीतरी खायला आवडतंच. तर मग म्हणलं इथं कढी आणि भात घातला होता, कढी होती आणि चपाती होती. म्हणलं चला आता कढी करूया, म्हणजे मी पण खाऊन जाईन आणि मुलगी आल्यावर पण ती खाईन. त्याच्यामुळे मग इथं कढी बनवायचं माझं चाललेलं आहे आणि कढी करायचं म्हणजे भरपूर प्रमाणात धावपळ. मला शेतात जायचंय. लाईट येणार होती 11 वाजता आणि मी बारं काल देऊन आलेले होते. त्यामुळे 11 वाजताच लाईट येण्याच्या अगोदरच मला हजर राहायचं होतं, की का बारं चेंज करायचं होतं, म्हणून माझी धावपळ चालली होती. तर चला, आता मी घेते इथं कढीला तडका मारून. आणि मला कढीत आहे ना कांदा भरपूर प्रमाणात आवडतो. त्यामुळे मी कांदा हा हमखास मी कढीमध्ये टाकीत असते. तर पहा, मग आता इथं मी कढीला चांगला तडका मारून घेतलाय. मिरची, कढीपत्ता, लसूण आणि कांदा, जिरी असं टाकलं होतं आणि इथं मी कढीला आता तडका मारणार आहे. तर चला. तर पहा, भात घातला आहे आणि मस्त किचन आवरून घेतलेलं आहे आणि भांडे पण घासून घेतले. मुलं गेले म्हणजे शाळेत. तर चला, मुलं गेल्या शाळेत. टिकलीच नाही लावली, टिकली लावते. आणि आता टाकीते मी कढी. शिजायला उशीर झाला, 10:30 झाले आणि जायचे आपल्याला शेतात. तर पहा, आता घेते मी कढी करून. आणि भात पण घातला आहे. मुलं 4 वाजता आल्यावर म्हणजे त्यांना आता मी लेट येणार, ती 3ला येते, 3:30ला येतात आणि मी शेतातून 5 वाजता येते. कधी 5:30 पण होतात, त्याच्यामुळे टाईमच होतो. टिकली लावायची राहिली होती. तर पहा, सगळं घर आवरले आता, म्हणजे सगळं आवरले. आता शेतात जायचंय. चला, आता तिथे हा तडकायच्या टाकून. तर पहा, मी आता कॉक खोलून आले. म्हणजे काल दिलं होतं 1.5 तास पाणी सोडून आणि काल मग घरी गेले होते 5 वाजता आणि 6 वाजता लाईट जाणार होती. जे बारं भरलंय ते बारं भरलंय, पण आल्याच्या नंतर इथं कळलं मोटर चालूच नाही. मग घरून लय लवकर आले. कढी आणि भात खाल्ला आणि लवकर घाई इकडं आले. इकडं आल्याच्या नंतर मी कॉक चालू केलं. म्हणलं चला, आता तळ्यावर काय झालंय काय माहीत नाही, सांगता यायचं नाही काय झाले. कुठं वायर जळाली, काय झालंय, मोटरच चालू झालेलं नाही. चला, आता मी जाते. आले तिकडून लांबून आणि आपली गाडी आहे इथं. आता गाडी इथे वळून आणि जाते वर तिकडं. तर चला, तिकडे गेल्यावरच कळन काय झाले काय नाही. तर चला. तर पाहिले मी इथं तळ्यावरती. तळ्यावर आल्याच्या नंतर पाहते आता या जॉईंट जळाल्यावर दिसतं, मी तुम्हाला दाखवते. तर पहा, म्हणजे कसं मोटर चालू केलं का एक दिवस सुद्धा असं चांगल्यापैकी चालत नाही. आणि पाहते आता इथं जळालेलं दिसतं आहे. पहा, दूर दूर झालेला आहे. चला, आता त्याला घेते मी नीट करून.
तपा इथं जळलेला आहे आणि नळीत आहे, त्याच्यामुळे भीती पण वाटते. मस्त तिकडून म्हणजे फिजा काढल्यात तरी पण म्हणजे भीती तर वाटते. एकटीच आहे आणि सगळं एकटीनंच पाहायचं. घर, मुलं, शेती, कुठं व्यवहार पाणी म्हणजे पाहावंच लागतं. पहिल्यापासून मी एकटीच पाहते. फौजी साहेब फक्त फोनवर सांगतात असं कर तसं कर आणि मी पाहत असते. इथं मला करंट बसतो का, मी अगोदर चेक करत होते आणि फोन ठेवला होता इथं. दगड होता, त्या दगडाला मी लावून ठेवला होता आणि व्हिडिओ चालू होता तर आणि इथं म्हणजे भरपूर प्रमाणात वायरीची खाक झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि घेते मी आता एकटीच जॉईन करून. आणि पहिल्यापासून जॉईन करायची म्हणजे मला सवय आहे. जशी शेती घेतली तशी ह्या वायरनी मला अडचण दिलेली आहे. तर चला पहा, माझा हात पण किती काळे झाले, म्हणजे किती वायरीची खाक झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता पहा, वायर पूर्णपणे जळून गेलेली आहे. आता चला मी जॉइन करून घेत आहे. म्हणजे पहा सगळं मी म्हणजे कुठं काय म्हणजे पहिलं पण वायर इथं जळ, तिथं जळ, प्रत्येक वायर चेक करायची. पहिली 700-800 फुटाची वायर होती. मला एवढी चेक करायची. तेव्हा मी मोटर चालू करायचं. रात्रीचं म्हणलं तरी रात्रीचं बाऱ्या उभं राहिलं तरी रात्रीचं जळाली तरी मी बॅटरी लावून मी अशा जोडायचे. आणि पहा किती काळी भंगार म्हणजे किती वायर जळलेली होती. तर चला आता मी इथं जॉइन करून घेते. आणि इथं 2 जॉइंट आहे. एका जॉइंटला कटावट टाकलं होतं आणि एका जॉइंटला असं एल्युमिनियमचं आणून त्याला दोन्ही जॉइंट एकत्र करून असं चेंबून घेतलं होतं. म्हणजे तिथं चेंबावलं होतं. तर पहा ते पण जळून गेलं. ते काही टिकलेलं नाही. आता आपल्याला परत कटावट आणून इथं करावं लागेल. आणि मोटर मोठी आहे असं वाटतंय मला. आणि त्याच्यामुळं काय होतं माहिती का, वायरवरती लोड येत आहे. वायर गरम होऊन जळत आहे आणि फिजावरती पण लोड येत आहे आणि फिजा पण गरम होतात. आता पाहू मागं-पुढं आपण म्हणजे मागं-पुढं आपण एवढी वायर चेंज करणार आहे. आणि पहा आता एकटीच इथं जॉइंट जोडत आहे. तर पहा म्हणजे मी कोणाचा आधार घेत नाही. भाऊ मस्त जवळच आहे. मला गावातल्या गावातच दिलं, पण मी भावाला सुद्धा बोलवत नाही. भाऊ कधी यायचा, कधी काय त्याच्या हातातलं काम सोडून मला मदतीला यायचा असं नाही. आणि सासू-सासरे पण आहे आणि त्यांना पण मी बोलवत नाही. तर पहा म्हणजे कसं मी माझं सगळं म्हणजे असताना मी माझ्या हिमतीवर सगळं करत आहे. हां, मला फौजी साहेबांची साथ आहे, त्याच्यामुळे मी हिम्मत बांधून मी माझी काम करत आहे. मला फौजी साहेब फोनवर सांगतात आणि मी ते काम करत असते. तर पहा आता मी आता इतकी स्ट्राँग झाले याच्यामध्ये, या शेतीमध्ये भरपूर प्रमाणात स्ट्राँग झाले. त्याच्यामुळे मी कोणाला बोलवत नाही, कोणाला काही नाही. पहिली पण बोलवत नव्हते. आता येतो आणि मग येतो आपल्याला असेच सांगतात आणि मग कधी यायचे 2 तासांनी, 3 तासांनी तोवर आपला टाईम हा वाया जाणार. त्याच्यामुळे आपलीच हिंमत बांधायची आणि आपल्या जीवावर आपण काय असेल ते काम करायचं असतं. तर पहा मी कोणाचा आधार घेत नाही, काय नाही. मी माझ्या जीवावर मी जे काम आहे मी ते केलंच पाहिजे आणि करणार ही माझी जिद्द असते. त्याच्यामुळे मी लाईटीला नाही कशालाच भेट नाही. शेतात पण एकटी येऊन उभी राहते वाऱ्यावरती आणि रात्रीचं मी भरणं करते. पण आजकाल काय झालंय बिबट्याचे भरपूर प्रमाणात दहशत चालू झालेली आहे. त्याच्यामुळं थोडं भीती वाटते म्हणून रात्रीचं काय मी येत नाही. आणि रात्रीचं यायचं असलं तरी मी माझ्या सासूला बोलवते कधीतरी. पण आता लई करून रात्रीचं कामाला मी वावरात शेतात भरणं करायला मी जातच नाही. आणि आपण पीक पण असं केलंय, की रात्रीचं जावा नाही म्हणून आपण दिवसाच भरणं करून घेणार आहे. आणि पहा तर चला, सगळ्या मुलींना आपल्या स्वतःच्या जीवावर काय असेल ते करायचं. बिलकुल हा येईन आणि मग मला ते करू लागेल असा बिलकुलही करायचा नाही. अशी कोणाची आशा पण करायची नाही. कोणी टाईमाला येत नाही. आपला टाईम आपणच हे करायचा असतो आणि आपली वेळ आपणच पूर्ण करायची असते. म्हणून पहा मी माझ्या हिमतीवर सगळी कामं करते. फक्त मला फौजी साहेबांची साथ आहे. फोनवर मला सांगतात, "असं कर, तसं कर." आणि त्यांनी सांगितलं ना, मी ते करत असते. त्याच्यामुळे मी कोणाचा आधार नाही. भावाला बोलवत नाही आणि ना सासू-सासऱ्यांना. कधी लई इमर्जन्सी वाटली आज एकटीला होण्याजोगतं नाही, मग मी सासूला बोलवत असते मदतीला जोडीदार. त्यांना कामाबद्दल नाही, फक्त जोडीदार बोलवत असते, की मला जोडीदार म्हणून चला. आणि ते येतात जोडीदार ते येतात मला. तर चला जाऊ द्या, आता आपल्याला घ्यायची तर वायर जोडून. तर पहा वायर भरपूर प्रमाणात जळाली होती. आता तिला मी जॉइन करून घेते. तर पहा मला एका Instaवरती एका दादांनी मला सांगितलं होतं, की वायर अशा पद्धतीनं जोडा, की जळणार नाही. आता पाहू आपण तसे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आपण जोडून घेणार आहे. तर पाहू आता परत जळाली तर मी तुम्हाला परत दाखवेल, की जळालं आहे. आपण आता कसं मी कोणतं कटावट आणेन ते पण तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन. ही जळालं ना मग मी कटावट आणेन आणि तसं लावीन. तर चला, आणि तुमच्याकडे काही आयडिया असेल ती वायर जळावा नाही म्हणून तर मला जरूर कमेंट करून सांगा. तर चला. असं नाही सांगितलं आपल्याला, असं सांगितलंय हे एकावर एक असं धरायचं आणि मग एक वायर घ्यायची जॉईंटला आणि मग एक एक अशी गळा मारायचा.
चला आता मी एक एक एकेला मध्यभागी घ्यायचं आणि असा पिळा मारायचा. तेच कसा पिळा टाकलाय काय केलंय त्यांना जे टोकं आले त्यांना घेते मी चिमटून. पाच घेतला वेगळ्या पद्धतीनं जॉईंट करून, ज्या काकांनी सांगितलं होतं तसं एक 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 हे करून आपण असं जॉईंट घेतले करून. आता मी घेते याला चिकट टेप लावून. तर चला आता ह्या जॉईंटला आपल्याला लावायची चिकट टेप. तर पहा आता घेतलं याला चिकट टेप लावून. तर पहा अशा पद्धतीने घेतलं मी चिकट टेप लावून. आता घेते यांना असं इकडले ह्या साईडला याला करून घेते आणि याला पण इकडल्या साईडला करून घेते आणि मग देते मी. नळी लावली पाणी जावा नाही म्हणून. तर चला आता घेते मी याला हे करून आणि करते मोटर चालू. तर पहा किती जळालं होतं, हात डायरेक्ट काळा झाला आहे. तर चला जाऊ द्या. तर पहा झाले मोटर चालू. आता तिथं जॉईंट हे केला नीट केला, फिजा टाकल्याच्यानंतर लगेच मोटर चालू झालं. तर चला आता जाते मी शेतात. तर चला गाडी लावली इथं आणि मोटर झाली चालू. काय होतं माहिती का, वायरीवर लोड येतो, वायर गरम होती, गरम झाल्याच्यानंतर लगेच जळती आणि जळाल्यावर भरपूर म्हणजे लईच प्रमाणात खाक होऊन जाते. तर पहा हातच किती काळा झाला, म्हणजे किती का जॉईंट जळाला असेल, किती मोठा भार झाला असेल. चला जाऊ द्या. तर पहा आपल्या तळ्याचं पाणी इथं वरपर्यंत आलेलं आहे. चला आता निघते शेतात. पहा जंगल झाडी तिकडं खाली तर लई जंगल आहे आणि आपली शेती तिकडे थोडी वरती आहे. आणि त्यानंतर इथून वडा गेला, वड्याच्या कडनीच आपली दोन रानं आहे. म्हणजे वरचं रानं वड्याच्याच कडलं आहे आणि खालचं रान तर तिथं वड्यातच आहे असंच म्हणावं लागेल. आणि खालच्या रानात तर भरपूर भीती वाटते. चला आता आपल्याला खालची दोन्ही रानं काल परवा 2 दिवस भरून झाल्यात. आज घेतलेलं आहे वरती, म्हणजे वरच्या शेतावर घेतले 3 एकराव. तिथं पण वरून ऊस आहे आणि माझी मका पण भरपूर मोठाली आहे, त्याच्यामुळे भीती तर वाटते. चला हेल्मेट कशाला आणले काय मी तुम्हाला पुढे गेल्यावर तर शेतात गेल्यावर दाखवते. आता ते एक बार चेंज करून आले, म्हणजे एक कॉक चेंज करून आले. ते कॉकबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगते, कसं आपण मकावरती रेन पाईप आथरल्यात, कसं नियोजन केलेलं आहे ते तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवते. तर चला तर पा गाडी लावली तिथं आणि चाललं आता आम्ही वरच्या शेतात. आणि आपल्याला अजून इथून रस्ता काय भेटलेला नाही. आपण प्रोसेस केलेली आहे की इथून रस्ता भेटावा म्हणून आपल्याला. तर चला जाऊ द्या. त्यांची ही बाजरी आहे आणि आपली वरती मका आहे, पण आपल्याला इथून रस्ता पाहिजे म्हणून आपण अर्ज केलेला आहे. तर पाहू काय येतं आहे काय नाही. तर ती पुढची बात पुढं आली. चला आता मी आले शेतात आल्याच्या नंतर तुम्हाला मी नियोजन दाखवते कसं आहे काय आहे. आणि मला म्हणजे कसं भरपूर म्हणजे दररोज एकही दिवस असा झाला नाही की मला नवीन अडचण उभी राहिली नाही. दररोज काही ना काहीतरी अडचण नवीन प्रॉब्लेम हा उभाच राहतो. एकही दिवस असा सुखाचा जात नाही, एकही दिवस असा आरामाचा जात नाही, टेन्शन फ्री जात नाही. आता पहा घरून आले इतके म्हणजे जेवताना इतकं घाई जेवले आणि जेवण केल्याच्या नंतर मी इथं आले. इथं आल्याच्या नंतर पहा लगेच वायर जळाली, वायर नीट करायला गेले आणि देवानी माझा काळीज पण इतकं भक्कम दिलंय ना, इतकं म्हणजे स्ट्रॉंग म्हणावं लागेल, इतकं स्ट्रॉंग दिले ना. भरपूर स्ट्रगल केलं मी आणि इथून मागं पण भरपूर इतके टेन्शन. मी ज्या टायमाला ड्रॅगन घेऊन जायचे मार्केटला, पहिल्या स्टार्टिंगला नेलं तेव्हा तो कोणाला माहीतच नव्हतं ड्रॅगन म्हणजे काय चीज आहे म्हणून. त्या टायमाला लोकांना माहीतच नव्हतं. त्याचं पण बऱ्याच जणांनी पोस्टर बनवलं, पोस्टर विकलं, काय फायदा आहे त्याच्यातून सांगितलं, हे असं तसं. आणि आता भरपूर ड्रॅगन हे फळ भरपूर जणांना आता माहीत झालं आहे. म्हणजे ड्रॅगन फळ किती भारी आहे, किती काय असं तसं भरपूर माहीत झालं. आणि आता माहीत झालं, आता आपल्याकडे ड्रॅगन यायला लागले. ड्रॅगन यायला लागल्याच्या नंतर ड्रॅगनचा बाजार इतका डाऊन झाला, भरपूर प्रमाणात डाऊन झाला आहे. तर पहा अचानक ऊन पडले भरपूर आणि मी नेटकीच याच्या खाली येऊन उभी राहिली, अंदाज नसताना उभी राहिली. तर चला आपल्या रेन पाईपावर पाणी चालू झाले, तुम्हाला दाखवते. तर पहा रेन पाईपावरती झाले पाणी चालू, मस्त पाणी भिजायला लागले. तर बा इतकं भिजले, पुढे गेल्यावर दाखवते मी. तर पहा आता ड्रॅगनचा बाजार भरपूर प्रमाणात रिवर्स आलाय.
40-50 रुपये 60 रुपये किलो असंच म्हणावं लागेल. एवढा रिवर्स आला आणि आपण खर्च लाखोनी करायचा. एकरी भरपूर खर्च येतो, भरपूर प्रमाणात एकरीला खर्च येतो. तर चला मी तर काढून टाकले त्याच म्हणजे त्याचमुळं म्हणलं काय होतं काय नाही. आपलं शेताच्या हे झालं होतं, वाटण्या झाल्या होत्या म्हणून आपण ते देऊन टाकलं, विकून टाकलं. तर चला जाऊ द्या. आपलं मकाचं आता नियोजन मी तुम्हाला सांगते. आपलं रनिंग आहे 800 फुटाची. 800 फूट लागतं इथून तिथून जायला, भरपूर प्रमाणात अशी रनिंग आहे. त्यानंतर अशी अशी आहे ना उभी रनिंग आहे 100 फुटाची. तर पहा आपल्याला 100 फुटाची रनिंग आहे. त्याच्यामुळे आपण रेन पाईप असे आडवे मारलेले आहे, 100 फुटाची इकडून आणि 100 फुटाची इकडून. म्हणजे कसं माहिती का, आपल्याला 800 फुटाला 4 सबलाईनी लागलेल्या आहेत. 4 मध्ये 4 सबलाईनी मारल्या. त्यानंतर आपण इकडली पहिली सबलाईन आहे, पहिली सबलाईनमध्ये आपण 100 फुटाचं. तर चला ड्रॅगनच्या विषयीच माहिती सांगत होते आणि ड्रॅगनवाल्याचाच फोन आला. माझे डवळगावमध्ये भरपूर प्रमाणात ओळख आहे आणि मला ड्रॅगन फ्रूटवाले म्हणूनच मला ओळखतात. आणि ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते मला कॉन्टॅक्ट करतात, ड्रॅगन फ्रूट आहे का, ड्रॅगन फ्रूट आहे का. पण आता आपल्याकडे बागच नाही त्याच्यामुळे मी नाही म्हणून सांगत असे ना. आणि तसं पण आता ते चांगले ओळखीचे ते मला विचारते, त्याच्यामुळे माझ्या जावं का आहे काय निघते त्यांच्याकडे 4-5 कॅरेट. मग मी त्यांना पुढं कॉन्टॅक्ट नंबर देत असते आणि काय किंमत आहे ती मी ठरवून त्यांना सांगत असते की त्यांना द्या म्हणून. आता आपली ओळखच एवढी की मला म्हणजे माझा शब्द पण असे तडाफडी असतात. त्याच्यामुळे पुढचा माणूस पण जे असतो ते माझा विश्वास ठेवतो का खरं बोलते, कधी खोटं हे बोलत नाही. यावर असो काय असतो तोंडावर बोलायचं, तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर नका घेऊ असं असतं. आणि माझं शिरूरमध्ये भरपूर ओळख आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही ड्रॅगन फ्रूट घ्यायला. म्हणजे मला कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे त्यांच्या काय आहे त्याच्यामध्ये मला कॉल करतात. तर आता पण त्यांचाच कॉल आला होता ड्रॅगन फ्रूट आहे का म्हणून. आता काल परवा पण दिले होते 1 कॅरेट आणि परत त्यांना लागत होते म्हणून परत कॉल आला होता. तर आता सध्याला नाही आहे ड्रॅगन फ्रूट. तर चला जाऊ द्या. आपल्याला सांगायचं याचं मकाचं नियोजन सांगायची कसं केलं होतं आपण मकाचं नियोजन. आणि रेन पाईपावरती मका एवढं मोठं मका भरून होती का हे मी तुम्हाला सांगते. आता मला जायचं ही मका पार करून 100 फुटाच्या अंतरावर वरून कोका आहे. मी इकडं आणि दुसऱ्या खालच्या बाजूने आले, इकडूनच येता आपण तिकडूनच येताना मी इथंच उभी राहिले. आणि आपली इथं हेल्मेट आणि ते पट्टा, गळ्याचा पट्टा, चाकू आणि ड्रॅगन इथंच ठेवलं होतं. इथं आल्याच्या नंतर मला कळलं की मोटर चालू नाही झालं म्हणून मी इथंच वस्तू ठेवल्या आणि इथूनच परत तळ्यावर गेले. तर चला आता वरती जाते. लय हात काळा झालाय तर हात पण धुते तिथं वर गेल्याच्या नंतर आणि तुम्हाला मी सांगते माहिती. तर चला तर पहा मी मकाच्या त्या साईडला होते, त्या साईडकडून ह्या साईडला आले. तर पहा इथून मधूनच आले. मधून येताना भरपूर प्रमाणात भीती वाटत होती त्यामुळे मी पट्टा लावला होता गळ्याला. आणि चला आपण नियोजन सांगते मी तुम्हाला. तर बा आपली इथं दुसरी सबलाईन आहे आणि सबलाईन आहे अशी इथून डायरेक्ट 100 फुटाच्या अंतरावरती गेलेली आहे. आणि 100 फुटाच्या अंतरावर गेल्याच्या नंतर आपण इकून 16 कॉक आणि इकून 16 कॉक अशी आपण सबलाईनीच्या इकडून 16 कॉक आणि इकडून 16 कॉक आपण लावलेले आहे. आणि 16 कॉक लावून आपण 100 फुटाच्या अंतरावरती म्हणजे 100 फुटाच्या अंतरावरतीच आपण रेन पाईपाची कट करून आपण तिथंच त्याला एंड कॅप लावलेला आहे. इकडं 100 फूट आणि इकडं 100 फूट असं मिळून आपण केलेलं आहे नियोजन. आणि मग सबलाईनी 4 लागले. 4 सबलाईनीला म्हणजे एका सबलाईनीला 200 फुटाचं रनिंग म्हणजे 200 फुटाचं अंतर भिजून निघातं. परत दुसऱ्या सबलाईनीला 200 फुटाचं अंतर परत भिजून निघातं. आणि त्यानंतर तिकडलं पण आहे असं म्हणजे सगळ्या कॉकवरती भिजून निघातं ना. आपण म्हणतो ना रेन पाईपावरती मका भरत नाही. आता भरपूर काय ऊन नाही, थोडंसं असा गारवा टाईपच म्हणजे ऊनच पडलेलं नाही. त्याच्यामुळे खाली जमिनीला भरपूर पाणी लागते असं काय नाही. त्याच्यामुळे मी 1 तास मोटर चालू करते आणि 1 तासात भरणं होऊन जाते आरामशीर. ते पण आरामशीर भरणं होऊन जाते. आणि आपण जे खत युरिया टाकीतो ना ते आपल्याला रेन पाईपानी बिलकुलही म्हणजे कसं जास्त पाणी सोडलं रान उताराचं असल्यावर दुसऱ्या रानात पाणी निघातं, दुसऱ्या पाणी निघातं. आपली खत युरिया काय असं ना ते काय थोडाफार त्या दुसऱ्या शेतात पण आपला जातो. त्याच्यामुळे पुरेपूर युरियाचा खताचा वापर पुरेपूर आपल्या मकाला होत नाही. त्याच्यामुळे रेन पाईपानी पाणी सोडलं ना आरामशीर पाणी पण आरामशीर होतं आणि रान पण भुसभुशीत राहतं, असं मस्त पाणी राहतं. त्याच्यामुळे आम्ही रेन पाईपावरच सगळं करतो. आणि रेन पाईपावर मक्का रेन पाईपावर लय मस्त येते आणि मस्त चालते. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने आपला प्लॉट दाखवते. तर पहा आपला मकाचा प्लॉट आहे. हा आहे 2 एकराचा
तर पाहू शकता कसा मस्त आलाय. आणि रेन पाईपावरती मी काल 1.5 तास पाणी सोडलं होतं, तर मस्त असं भिजून असं मस्त रान असं ना म्हणजे कसं निबार नाही इतकं मऊ लुसलुसीत रान झाले. मी आता मधूनच आले, त्याच्यामुळे ह्या साईडला आले, ह्या साईडला पाणी आहे त्याच्यामुळे ह्या साईडला आले का ह्या साईडला माझे पाय खसत होते, एवढं रान भुसभुशीत आहे खाली. तर चला पहा, आणि काय अजून पण तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला जरूर कमेंट करून सांगा. तर चला आता इथं बसते, इथं चढायला आहे, पुढं गेल्या ऊस आहे इकडं आणि भरपूर प्रमाणात इकडं भीती पण वाटते. तर चला आता पाहू म्हणजे आणि आपण हेल्मेट आणि पट्टा का आणलाय मी तुम्हाला सांगते. तर पहा किती वारं चाललंय. आणि तुम्हाला मी त्या दिवशी म्हणलं होतं ना की मोकार पाणी सोडल्यावरती आपलं म्हणजे कसं तुम्हाला दाखवते मी. तर पहा इकडं ऊस आहे आणि हे ऊसावाल्यांचं आहे. आता ठिबक आहे सध्या, पण मोकार पाणी पण सोडतात. मोकार पाणी सोडलं का ते खाली माझ्या इकडं जिरपत येतं. जिरपत आल्याच्यानंतर तुम्ही पहा कडकडची जी पाभर दिसते त्या पाभरनी पहा किती काळी म्हणजे काळी भंगार मका आहे. आणि काळी भंगार असून पण तिची उंची पण पहा बाकीच्या मकांपेक्षा, तिकडल्या मधल्या मकांपेक्षा इकडची उंची जास्तच प्रमाणात आहे. इकडं तुम्हाला दाखवते पहा. पण तिकडल्या मकापेक्षा इकडची मका जास्त काळी भंगार आहे, म्हणजे हिरवीगार आहे. तर पहा आपण मोकार पाणी सोडल्यावरती हे वरचं पाणी खालच्या शेतात जातं. खालच्या शेतात म्हणजे कसं आपलं काय जे असं खत पाणी ते सगळं आपल्या दुसऱ्यांच्या शेतात जातं त्या मानपा. आणि हवा भरपूर प्रमाणात सुटलेली आहे. हवा सुटली, हवालाही सुटलेली आहे. तर चला आता रेन पाईपावरती आता आले इकडं. अजून राहिले 400 फुटाचं अंतर भरायचं राहिलेलं आहे. चला ड्रॅगन आणलं होतं करून खाते चांगले 1:30 वाजलेले आहे. पहा हवा किती चालली, थंडी वाजती. संध्याकाळच्या पारी असं दुखणं आल्यावानी होतं. दिवसभर इथं बसायचं, दिवसभर इथं म्हणजे किती काम नाही तरी पण टेन्शन येतं. बसल्या बसल्या कंटाळा येतो, अंग दुखतं. घरी गेल्याच्या नंतर काम करायची इच्छाच राहत नाही. तर असं होतं. चला माझ्या 2-3 दिवस झाले भरपूर कंबर दुखत आहे. काय झाले काही कळा ना. चला बघा वायर किती तिरकी झाली हवेने. पडून काही भीती वाटते भरपूर प्रमाणात. आणि इथं बसल्याशिवाय पर्याय पण नाही. कुठं बसणार आहे, वरून ऊस आहे, खालून मका आहे आणि बसावं तर बसावं कुठं. तर चला भीती तर भरपूर प्रमाणात वाटत आहे इथं. पाहत आलेलं मी त्या दिवशी तणनाशक मारलं होतं, जळालं आणि परत एवढं हिरवगार झाले. पहा म्हणजे 15 दिवसाला तालीला सुद्धा तणनाशक मारावं लागत आहे, नाही तर तालीसुद्धा साफसुथरं राहत नाही. तर पहा मग अशी वायर जळाली होती, मी ते हात मस्त धुतला पण ते काही निघलंच नाही. आता घरी गेल्यावर हँडवॉशनीच धुवा लागेल. तर चला आता घेते ड्रॅगन एक चाकू आणलाय. चल भूक लागली आता दुपारची. तर आणले ड्रॅगन, मस्त आणि ड्रॅगन आहे. आता त्याला कापते मी. थोडासा पावसाची पण बुरबुर चालूच राहते. चाकू पण आणलाय. हवा भरपूर चालली हवा. तर पहा तुम्ही म्हणता ड्रॅगन कुठून आणलं, तर पहा मस्त पाणी लाल लाल ड्रॅगन आहे. माझ्या जाऊबाईने दिले, जाऊबाईंचा बाग आहे आणि त्यांनी मला ड्रॅगन दिलं होतं. तर पहा तेच कापत आहे, तेच मी शेतात घेऊन आले. तर चला तुम्ही या खायला. चला लय भारी ड्रॅगन आहे, लाल लाल मस्त लागतं, लय गोड आहे. आणि जी आमची जात होती ना ती एकदम गोड आहे, गोड जातीचं आहे ड्रॅगन फ्रूट. तर पहा चला आता घेते मी खाऊन. घरी असल्यावर खाऊ वाटत नाही आणि शेतात असल्यावर खाऊ वाटतं. तर पहा आता या तुम्ही पण या ड्रॅगन खायला. तर चला आता मी पण खाते. लक्ष पण द्यावं लागतं इकडं तिकडं, निवांत बसून चालत नाही की भीती वाटते. लक्ष देऊनच बसावं लागतं, कुठून काय आलं का. नाही तर असं मी फोनवर बसायचे आणि मागून बिबटे आल्या भीती वाटते. त्याच्यामुळे आपलं इकडं तिकडं लक्ष देऊनच बसावं लागते. थप्पा लोक कसं पट्टाला येतं मला माहीत नाही. दररोज लावून बसायच्यात आणि मला पुढं 1-2-3 तास आहे लावायचा, तरी मला सहन व्हाय ना. नड्याला आवाज झाले. तर चला मला जायचं आहे आतमध्ये. धाडस ठेवायचं, आपल्यात हिंमत ठेवायची आणि चालायचं. मका भरपूर मोठाली झाली, डोके एवढ्याली झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जायचं तर भीती वाटतीच. तर चला आता झाले ती 1 तास आणि भारत चेंज करायची म्हणजे कॉक आपल्याला बदलायचे. तर तुम्हाला दाखवते कसे बदले ते. मला आहे ना मानाला जास्त हे झाले. तर पहा इकडला चालू करायचा,
आणि इकडला आहे ना, तर हा आपल्याला बंद करायचा. चला. आणि असं मग गेल्याच्या नंतर खाली वाकावं लागतं. खाली वाकल्याच्या नंतर जो बिबट्या असतो तो मानालाच अटॅक करतो. त्याच्यामुळं आपल्याला मानाला पहिलं हे द्यायला पाहिजे. मानाची सुरक्षा करावी लागते. त्याच्यामुळे मी फौजी साहेब म्हणले हेल्मेट घेऊन जा आणि हा पट्टा घेऊन जा. तर तुम्हाला दाखवते पाणी किती साठले. अजून इकडून कॉक चालू करू देते आणि मग दाखवते पाणी किती साठले. किती मकाला इकडून तिकडून इकडं पाणी पोत झालेलं आहे. बिलकुलही मका कोरडी राहत नाही. तर चला, भीती भरपूर वाटत आहे. याच्यात एकटीच आहे त्याच्यामुळे भीती वाटते. आणि आमच्याकडं बिबट्या बऱ्याच जणांनी बघितलेला आहे. त्याच्यामुळं बिबट्याची काही गॅरंटी नाही. आणि मका भरपूर मोठाली आहे. म्हणजे मी समोरासमोर 2-3 वेळा पाहिलाय. त्याच्यामुळे मला माहीत आहे की बिबट्या आहे नाही. आणि आजकाल थोडीफार रील्स किती बिबट्या बिलकुलही घाबरत नाही. काय नाही. चलो, आता घेते त्याला कॉक चालू करून इकडला आपला बंद करायचा. मक्का मस्त भिजलेली आहे आता. तर पायी तर वल्ल झालेलं आहे सगळं. पायीकडं मध्ये आलेली आहे मी. तुम्हाला दाखवते. मका हाय दाट आहे पहा. मका इथून हे पाणी इकडून तर डायरेक्ट इथपर्यंत गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पहा. तिथून पाणी डायरेक्ट इथपर्यंत आलेलं आहे आणि तिकडून इथपर्यंत पहा. सगळं रान इथं वल्ल झालेलं आहे. बिलकुलही अडचण येत नाही. आणि अजून तर आली नाही. आता याच्यावरती रेन पाईप आता पहा मका एवढा निघाली. याच्यावरती काही रेन पाईप जात नाही. मग तिथं पाणी आलेलं आहे. डायरेक्ट इथवर पाणी आलंय. आणि जास्त वेळ सोडलं ना पाणी ऑटोमॅटिक ती काढलं म्हणजे असं खाली रान भिजत रान ऑटोमॅटिक सगळं भिजलं जातं. तर चला, मला पट्टा जास्तच रुतत आहे इथं. आणि चला आता. तर पहा आपली मका मोठली आहे. हवामध्ये चाललेली आहे. तर चला आता मी जाते वरती. आणि रान खाली लय भुसभुशीत आहे. भुसभुशीत असल्यामुळं पाणी बराबर जिरपत तिकड म्हणजे असं जातं. फक्त आता बघा पायी पण खचायला लागले. इथं पाणी साठलंय. तर चला, फक्त 1 तास झालेला आहे. आपण याच्यावर भाऱ्यावर पाणी सोडलेलं होतं. तर चला, टाईम वाचतो. पाणी व्यवस्थित जातं आणि खत पण व्यवस्थित लागू होतं. आणि रेन पाईपानी रान पण चांगलं टवटवीत राहतं. चला.